सतीश भोसले यांचं घर पाडण्यासाठी अतिघाई केली असं आता आमदार सुरेश धस म्हणतात। सतीश भोसले प्रकरणाची मी माहिती घेतोय असंही सुरेश धस यांनी म्हटलं। काहींचं म्हणणं आहे की सतीश भोसले याची जमीन वन विभागाची, तर काहींचं म्हणणं आहे ती जमीन वाटप करण्यात आलेली आहे, याची माहिती घेणार असंही आमदार सुरेश धस म्हणतात। कृष्णा आंधळे अटक कसा होत नाही हा देखील प्रश्न असल्याचं सुरेश धस यांनी म्हटलेलं आहे। त्याची संपूर्ण माहिती मी घेतोय, कारण त्याच्या दोन मतप्रवाह सांगतायत। आमच्या विभागाचे लोक म्हणतायत की ती जमीन वन विभागाची होती आणि काही जण म्हणतायत की ती जमीन वाटप केली गेली होती। तर हा उद्याच्याला मी आमसभेला तिथं जाणार आहे, त्यावेळेस तिथं प्रश्न। घर पाडण्याचा निर्णय लवकरच नाही घेतला का शासनाने? जरा अति जास्त घाई केली असत नाही, शासनानं नाही, तिथल्या काही मी उद्या विचारणार आहे कलेक्टर आणि वन विभागाला। तर सतीश भोसले याच्यावर कारवाई झालीच पाहिजे, मात्र ज्या पद्धतीनं खोक्याबाईच्या घरच्यांना त्रास दिला याचं मला वाईट वाटतंय। सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमनिया यांची आपण ही प्रतिक्रिया बघतोय। बीडमधील पोलीस यंत्रणाच बिघडलेली आहे, तिथे पॉलिटिकल वॉर घडताना दिसतंय असंही अंजली दमनिया म्हणतात। आपल्यासोबत सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमनिया यांची जी गेले काही दिवसांपासून बघितलं तर बीडमधल्याच वेगवेगळ्या घटनांची व्हिडिओ व्हायरल होत आहेत। महामारीचे असो किंवा मग काही वेगवेगळे व्हिडिओ असो, अत्याचार, हे बीडमध्ये या घटना का वाढत आहेत? सरकारी आकडेवारीनुसार खूप मोठ्या प्रमाणात वाढ झालेली, अधिवेशनाची आकडेवारी दिली त्याच्यानुसार। नाही, नक्कीच, कारण आत्ताच्या घटनेला आपण बघतोय तिथली जी पूर्ण पोलीस यंत्रणा आहे तीच मुळात कोलमडलेली आहे। आत्ताच्या घटनेला आपण एक नाही, हे सगळे जे तिथले पॉलिटिकल आपण वॉर ज्याला म्हणतो ना, आता सध्या स्थिती तशी आहे बीडची, आणि ते होताना आपल्याला दिसतंय। ते होताना आपल्याला दिसतंय आणि त्यात काहीच बदल घडेल अशी अपेक्षा करणं मुळात चुकीचं आहे असं मला वाटतं। पण बीडमध्ये हा रेट का वाढतोय? बीडमध्ये अशा पद्धतीची दादागिरी असणं किंवा क्राईम रेट का वाढतोय असं तुम्हाला वाटतं? स्थानिक राजकीय समीकरणं गरजेची आहेत त्याला किंवा नाही, तिकडे प्रत्येकाने आपापली, जी आपण कसं म्हणतो, प्रत्येक वाघ आपलं जंगलाचा आपला भाग नक्की करतो, तसं ते जे जंगल आहे बीडचं, तिथे प्रत्येकाने आपापली हद्द निर्माण केली आहे। आणि काही कालापूर्वी धस आणि बुंडे यांच्यात कधीच वैर नव्हतं, धस आणि कराडमध्ये कधीच वैर नव्हतं। ते वैर कधी झालं? जेव्हा कराड त्यांच्या हद्दीत यायला लागला आणि माझ्या हद्दीत येऊ नको म्हणून हा जो लढा सुरू झाला, त्याच्यातनं आता आपण हा पॉलिटिकल वॉर बघतोय सगळा। आणि त्यांना कोणाला, मला नाही वाटत कोणाला देशमुख कुटुंबाबद्दल किंवा संतोष देशमुखांबद्दल भावना आहेत किंवा त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी हे सगळा लढा होतोय असं मला वाटत नाही। एक्सपोस्ट होती, काही फोटोज पोस्ट केले होते होळी खेळतानाची, तो काय विषय आहे आणि किती गंभीरतेने तुम्ही त्या विषयाकडे बघता? किती गंभीर विषय वाटतो? नाही, कसं झालं की आपण पदोपदी हे सगळं जेव्हा लावून धरत होतो, संतोष देशमुख यांची जी हत्या झाली आणि इतक्या निर्दयपणे झाली, त्यानंतर प्रत्येक जण आपापली भूमिका करत होतं। माध्यमांनी त्यांची केली, आम्ही आमची केली, आणि पदोपदी म्हणजे अगदी कराड फरार होणं म्हणा, त्याची मग अचानकपणे CID पुढे येणं म्हणा, SITतले कसे सगळे कराडच्या जवळचे होते, मग कराडला प्रेफरन्शियल ट्रीटमेंट कशी दिली गेली, पदोपदी आपण सगळं बाहेर काढलं। आता काल होळीच्या दिवशी जे 2 पोलीस अधिकारी होते, एक निलंबित आहे आणि एकाला सक्तीच्या रजेवर पाठवलंय, ते दोन्ही अधिकारी जर तिथल्या सत्र न्यायालयाच्या न्यायाधीशांबरोबर होळी खेळताना दिसत आहेत, ते बघून अतिशय धक्कादायक वाटलं। कारण राजेश पाटील कोण आहेत? ज्या दिवशी खंडणी मागितली गेली तिथे विष्णू चाटेच्या ऑफिसमध्ये पूर्ण टोळी तयार होती, त्या टोळीने तिथनं खंडणी मागितली कराडनी, आणि तेव्हा उपस्थित असलेले अधिकारी हे राजेश पाटील। खरं तर त्यांच्याकडनं अपेक्षित होतं की त्यांनी खंडणी जर त्यांच्या समोर मागितली गेली तर गुन्हा दाखल करणं हे गरजेचं होतं, पण तसं न करता त्यांच्याबरोबर गप्पा मारत बसलेले राजेश पाटील आणि प्रशांत महाजन हे दुसरे अधिकारी कोण आहेत? तर ज्यांनी पदोपदी आरोपींना मदत केली। अगदी कट रचण्याच्या दिवशी म्हणजे 7 आणि 8 डिसेंबरला तिरंगा हॉटेलमध्ये जे बैठक झाली त्याच्यात उपस्थित असणारे प्रशांत महाजन, ज्यांनी आधी जालन्यामध्ये सुद्धा जेव्हा ते पोस्टेड होते तिथे देखील अशीच एका व्यक्तीला बेदम मारहाण केली
असे क्वेश्चनेबल असे प्रशांत महाजन त्या दोन्ही अधिकाऱ्यांबरोबर केसचे न्यायाधीश जर बसत असतील आणि होळी खेळत असतील ते अतिशय धक्कादायक वाटलं. कारण मग मी न्यायाधीशांना एक मॉडेल कोड ऑफ कंडक्ट प्रमाणे वागावं लागतं. त्याच्याबद्दल मी लिहिलं की बाबा त्यांच्या बाहेर सामाजिक जीवनात आणि वैयक्तिक जीवनात सुद्धा त्यांनी एक नैतिकतेचं मोठं एक्झाम्पल सेट करणं त्यांच्याकडनं अपेक्षित असतं. धन्यवाद. कॅमेरा पर्सन सुरेश सावंतसोबत पंकज दळवी, पुढारी न्यूज, मुंबई.